नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ओबीसी समाजाकरता जे काही आहे तर एक नवीन घरकुल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाअंतर्गत त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. ज्या योजनेचं नाव होतं मोदी घरकुल योजना. त्याबाबतचं एक नवीन अपडेट त्या ठिकाणी आलेलं आहे. ही जी काही योजना आहे मित्रांनो, तर ही ओबीसी जे काही बांधव असतील तर ते पडक्या घरात राहत असतील किंवा कुडाच्या घरामध्ये राहत असतील तर त्यांच्यासाठी ही योजना या ठिकाणी आलेली होती. या योजनेचा शुभारंभ 28 जुलै 2023ला या ठिकाणी करण्यात आलेला होता. मोदी आवास घरकुल योजना ही योजना त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली होती आणि त्या योजनेअंतर्गत जो काही आहे तर एक नवनवीन पद्धतीची जी काही घरं असतील किंवा नवीन घरं जे काही असतील तर त्यांच्याबाबतचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये 12,000 कोटी रुपये खर्च करून जवळपास 10 लाख घरांची निर्मिती या योजनेअंतर्गत करण्याचं उद्दिष्ट शासनाच्या वतीनं ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भातलंच एक नवीन अपडेट 30 जानेवारी 2024ला आलेलं आहे आणि त्या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम या ठिकाणी आपण जी.आर बघू शकता की राज्यात इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतचा जी.आर हा आहे. जी.आर 27 सप्टेंबर 2023चा आहे. मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा 23-24 करिता अर्थसंकल्प सादर केलेला होता. त्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता की इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल. या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी 3 लाख घरे हे 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबत प्रस्ताव 21 जुलै 2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यानुसार शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. तथापि विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा यापूर्वी सन 2021-22च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वित्तमंत्री घरकुल प्रस्तावित केली होती. त्यामुळे सदर प्रवर्गासाठी ही घरकुले आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच संबंधीचा शासन निर्णय या ठिकाणी तो निर्गमित करण्यात आला होता की राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गासोबत विशेष प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी घरकुल आवास योजनेमध्ये करण्यात यावा आणि या शासन निर्णयान्वये त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग दिनांक 28 जुलै 2023 मधील नमूद अटी व शर्ती विशेष मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लागू राहतील आणि त्या अटींनुसारच आपला जो काही आहे तर ती समोरची कार्यवाही करण्यात येणार होती आणि जवळपास ती कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, बहुतांश जे काही आहे किंवा बऱ्याचशा लोकप्रतिनिधींची मागणी अशी सुद्धा होती की इतर जातींचा सुद्धा त्यामध्ये समावेश व्हावा की जेणेकरून प्रत्येक घटकाला किंवा समाजामधल्या प्रत्येक घटकाला व्यवस्थित त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठीच एक नवीन जी.आर या ठिकाणी 30 जानेवारी 2024ला घेण्यात आलेला आहे आणि त्या जी.आर मध्ये सांगण्यात आलं होतं की मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. जी.आर आपण बघू शकता. प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की 23-24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मंत्र्यांनी जे काही सांगितलेलं होतं किंवा 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील आणि त्यापैकी जे काही 10 लाख घरं असतील तर ती बांधण्याचं कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. तर त्यापैकी जे काही आहे 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून 23-24 मध्ये करण्यात येतील व बांधण्यात येतील अशा पद्धतीचा जो काही शासन निर्णय तो त्या ठिकाणी सांगण्यात आला होता आणि 30 जानेवारी 2024ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला की राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच अगोदर जी काही योजना होती तर ती फक्त ओबीसी करताच होती. त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या कास्टच्या काही आहेत तर त्या क्रायटेरियाला धरून त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच संबंधीचा जी.आर आपल्या समोर आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भटक्या जाती आणि भटक्या विमुक्त जाती ज्या काही असतील तर त्या सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात किंवा त्यांच्या घरांची पूर्तता ज्या काही आहेत तर त्या करू शकतात.
शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण जो काही 28 जुलै 2023चा होता, मधील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमातीतील प्रवर्गास पात्र लाभार्थ्यांना लागू राहतील. सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्या होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे ही योजना रिपीट त्या ठिकाणी होऊ शकत नाही. जर तुम्ही अगोदरच घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यामध्ये या योजनेमध्ये तुम्ही पात्र नसणार आहे. तर मित्रांनो, जे काही भटक्या जमाती किंवा जाती होत्या तर किंवा विमुक्त जमाती होत्या तर त्या जे काही त्यामध्ये राहणारे लोक आहेत किंवा जे काही त्या कास्टवाले लोक आहेत तर ते बहुतांश बाहेर फिरणारे लोक असतात किंवा कामधंद्यासाठी इतरत्र भ्रमंती करत असतात. तर त्यांच्यासाठी एक पक्कं घर किंवा एक वास्तव्य त्या ठिकाणी असावं या योजनेचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. आणि त्यांना एक नवीन घरं मिळतील अशा योजनेचा हेतू या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीचं मोदी घरकुल आवास योजनेबद्दलचं अपडेट होतं जे की आपण बघितलं. आता या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा आहे, पात्रता अटी काय असणार आहेत किंवा नेमके डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, तर या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळी चॅनलवरती आणणार आहोत. त्यासाठी आपल्याला करायचं काय तर यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायचं आहे आणि गरजवंताला व्हिडिओला शेअर सुद्धा करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.